मैत्रिणी आधीच वॉक करत होत्या. त्यांना मी जॉइन केलं वॉक करण्यासाठी. आम्ही अर्धा तास वॉक केला. त्यानंतर रोहित आणि युग देखील आले. तो त्याची गाडी घेऊन आला होता आणि तो मला म्हणत होता, "आई तू चालतीच आहे, तर माझी पण गाडी घेऊन चल." त्याच्यासोबत थोडीफार मस्ती केली. त्यानंतर रोहित आणि मी वॉक करायला लागलो आणि युग देखील होता आमच्यासोबत. त्याने छान वॉक केला. तिथे ड्रायफ्रुट्स आणि अंजीर देखील खाल्ले. वरती आलो तोपर्यंत आईंनी मस्त शेवग्याच्या शेंगांचं आणि मुगाचं सूप बनवलं होतं. खूप टेस्टी झालं होतं. युगने देखील ते खूप आवडीने पिलं आणि याची रेसिपी आईंच्या अकाउंटवरती आहे, तर ती तुम्ही नक्की चेक करा. आणि माझ्या हाताने खाऊन झाल्यानंतर त्याला भावाच्या हाताने खायचं होतं आणि मग अलेक्सावर शिवबा राजा छत्रपती झालं ह्या गाण्यावरती डान्स जमता रोजचा मॅन्डेटरी असतो तो झाला आणि नंतर युगला फीड हवं होतं. अजूनही मला कळत नाही आहे युगचं फीड कसं बंद करायचं, तर माहिती नाही, होईल हळूहळू, पण करायचं आहे. त्यानंतर इथे मी ऑफिसची कामं करायला घेतली तोपर्यंत आईंनी युगला मुगाचं शिजवून बनवलं होतं कोरडं. ते त्यांनी त्याला खाऊ घातलं. त्यानंतर मग दुपारच्या जेवणाची वेळ झाली. मी आणि आईंनी जेवण करायला घेतलं आणि त्यावेळी मी थोडंसं फरसाण घेतलं होतं, कारण मला नुसती भाकर जात नाही. तेवढ्यात हे आमचं गोंडू देखील उठलं होतं आणि आई इथे मला सांगत होत्या, की तो त्याचा दिवसभर खेळतो. फक्त त्याला बाजूला बसून मी हवी असते. आणि मग आईंचं बघून बघून युग इथे पहिल्यांदाच ऊस खात होता. ते झाल्यानंतर युग हे करून दाखवत होतं. आजकाल असे डोळे बारीक करून आम्हाला दाखवतो. आणि मग हे दोघं मंदिरात गेले होते संध्याकाळी. माझ्याकडे वेळ होता. ऑफिसची कामं पण आवरली होती. म्हणून मग मी रोहितसाठी डार्क चॉकलेट टाकून प्रोटीन लाडू बनवायला घेतले. त्यानंतर सुजाता मावशीकडे युग बसला होता हे करेपर्यंत. तिथेच त्याने डोसा आणि इडली देखील खाल्ली. आणि तेवढाच वेळ होता माझ्याकडे. मला मिक्स डाळ बनवायची होती आणि तसं तर रोज आई जेवण बनवतात, पण मग माझ्याकडे वेळ होता तर आईंना म्हटलं मी बनवते. छान झालं होतं. थोडंसं मीठ कमी झालं होतं, पण ठीक आहे. मग रोहितला आल्यावर मी विचारलं, की "सांग मी काय स्पेशल केलं असेल?" तर तो बोलला, की "तू माझ्यासाठी प्रोटीन बार मागवला असेल." आणि तो सरप्राईज झाला, की मी त्याच्यासाठी प्रोटीन लाडू बनवले. तर बनवल्यानंतर त्याचा चेहऱ्यावरचा हा जो आनंद होता, तो बघून मला देखील खूप छान वाटलं आणि आमच्या दिवसाचा छान असा शेवट झाला. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.